थेट जाऊयात नागपूरला। नागपूरवरून आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्याबरोबर आहे। रजत, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी एटीएम सुरू झालेत का आणि नसतील तर बँकांकडून काय सांगितलं जात आहे आणि सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? प्राजक्ता, सध्या मी नागपूरमध्ये एक हॉट बिझनेस डेस्टिनेशन मानला जाणाऱ्या वेस्ट हायकोर्ट रोडवर आहे आणि माझ्या पाठीमागे युनियन बँकेची ही इमारत आहे, बँक आहे या ठिकाणी आणि एटीएम आहे आणि तुम्ही थेट दृश्यांमध्ये पाहू शकता की एटीएम बंद आहे। या संपूर्ण परिसरात 1 वर्ग किलोमीटरमध्ये देना बँक, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी, एसबीआय असे अनेक एटीएम्स आहेत, मात्र कुठलेही एटीएम जे आहे ते सध्या सुरू नाहीये। सर्वत्र एटीएम बंदचे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी शटर अर्धे उघडण्यात आलेले आहेत, मात्र लोकांना एटीएम मधून पैसा विड्रॉ करता येत नाहीये आणि त्यामुळे बँकांसमोर सर्वत्र आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत। युनियन बँकेच्या समोर जी रांग आहे ती डिपॉझिट करणाऱ्यांची आहे, पैसे एक्सचेंज करणाऱ्यांची आहे आणि सोबत एटीएम जर सुरू राहिला असता तर लोकांनी लागलीच पैसे विड्रॉ करून लोक आपल्या नोकरीवर, आपल्या व्यवसायावर जाऊ शकले असते। मात्र सध्या तरी एटीएम बंद आहे आणि सकाळपासून हेच सांगितलं जात आहे की थोड्या वेळानंतर एटीएम सुरू होईल। मात्र आता 11 वाजलेले आहे, मात्र अद्यापपर्यंत शहरात बहुतांशी एटीएम जे बंद आहे, त्यामुळे नक्कीच एक मोदींना पाठिंबा लोकांनी दिलेला होता, मात्र आता लोकांची अडचणच कुठेतरी होत आहेत। एटीएम मध्ये पैसा भरण्यात आलेला नाहीये असं बँकेचे कर्मचारी सांगतायत आणि थोड्या वेळात ती प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे। मात्र ही थोडी वेळ केव्हापर्यंत पूर्ण होईल, त्यामुळे याच थोड्या वेळामुळे सर्वसामान्यांना नाकीनऊ आलेले आहेत आणि त्यांच्या हातात सुटे पैसे नाहीयेत, त्यामुळे त्यांची अडचण होतीये। रजत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।